हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आज विषय आहे आपला 9वी पायरी. तारीख आहे 12 जुलै 2024 आणि समूह आहे पावलीन समूह, परळ, दादर, मुंबई. 9व्या पायरीबद्दल बोलण्यापूर्वी आपण आत्तापर्यंत काय केलं ते बघायचा प्रयत्न करूया. आज न्यूकमर आहेत, त्यामुळे त्यांना मी सांगेन की आज सगळं आत्ता कोणीतरी म्हणालं त्याप्रमाणे पहिल्या दिवशी सगळं कदाचित समजणार नाही. समजलं तर उत्तम, काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला नाही समजलं, कदाचित तुम्हाला समजेलसुद्धा, काय सांगता येत नाही. पण पहिल्या दिवशी सगळं समजलंच पाहिजे असा अट्टहास नाही. त्याच्यामुळे 12 पायऱ्या म्हणजे ह्या मद्यपाश नावाचा आजार जो सांगितला जातो. मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. 100 लोक जर दारू प्यायला सुरुवात केली आज, तर त्यातले 10 ते 12 लोकांना मद्यपाश नावाचा आजार होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मद्यपाश आजार झाला आहे असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर आजचा दिवस दारूपासून दूर राहायला पाहिजे. दारूचा पहिला घोट घातक आणि स्वतःमध्ये बदल घडून यायला पाहिजे. वैद्यकशास्त्राने सांगितलं की आमच्याकडे असं औषध नाही की जे तुझ्या मेंदूत बदल घडून आणेल आणि तुझ्या डोक्यामधलं मानसिक आसक्ती जी आहे ती जाईल किंवा कमी होईल. असं औषध आमच्याकडे नाही. धर्मशास्त्र म्हणालं की नीतिशास्त्र तुला सांगून ऐसा करना मागताय, वैसा करना मागताय असं सांगून तुला तुझ्या वेळ प्रसंगी जेव्हा ते दारूची ओढ येते, ती जी ओढ येते ती थांबवायचं धर्मशास्त्रात पण एवढी ताकद नाही. पण ह्या दोघांनी, वैद्यकशास्त्र आणि धर्मशास्त्र दोघांनी सांगितलं की आमूलाग्र परिवर्तन जर तुझ्या मनामध्ये झालं, जे रोलँड एजच्या बाबतीमध्ये डॉक्टर कार्ल युंग करायचा प्रयत्न करत होता आणि ते त्याला जमलं नाही, म्हणून शेवटी कार्ल युंगनी त्याला सांगितले, बाबा हे आपल्याच्याने नाही होणार, तू आपल्या धर्माच्या कडे नादी लाग, तू काय त्याच्यात जमलं तर होईल कदाचित. असं झालेलं आहे असं मी ऐकलं आहे. व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस नावाचं पुस्तक आहे विल्यम जेम्सचं. त्याच्यामध्ये त्यांनी कन्व्हर्शनचे एक्सपिरियन्सेसबद्दल सांगितलं आहे आणि त्याच्यामध्ये काही अति दारू पिणाऱ्या लोकांच्या बाबतीत असं बदल झाला आणि त्याच्यामुळे त्यांची दारू बंद झाली असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे हे तुझ्या बाबतीत कदाचित होईल. त्याच्यामुळे तो गेला, रोलँड गेला ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये. ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये त्याला 5 तत्व 6 तत्व ऐकायला मिळाली. जी 6 तत्व ऑक्सफर्ड ग्रुपमधली डॉक्टर बॉक 15 वर्ष ऐकत होते, पण त्यांची दारू सुटली नाही. हा जी काही जादू आहे की नुसती ऑक्सफर्ड ग्रुपची तत्व ऐकली आणि अंमलात आणली आणि दारू बंद झाली, असंही झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे डॉक्टर सिल्कवर्थनी सांगितलेला मद्यपाश आजार, मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत, या कैचीमध्ये सापडला की मग ये दिल मांगे मोर धुलाई होते, जी आपल्या सगळ्यांची झालेली आहे. आणि या धुलाईतून बाहेर पडायचं असेल तर अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर पहिला घोट घातक आणि आजचा दिवस. पण काही दिवसानंतर माझ्यामध्ये बदल व्हायला पाहिजे आणि तो बदल होण्याकरता ह्या 12 पायऱ्या दिलेल्या आहेत. या 12 पायऱ्यांमध्ये काय दिलेलं आहे, आपण हे रोज एक असे घडते वाचतो. आपण 9व्या पायरीबद्दल बोलणार आहोत, पण 9व्या पायरीपर्यंत येईपर्यंत आत्तापर्यंत आपण काय केलेलं आहे ते मी तुम्हाला परत एकदा आठवण करून द्यायचा प्रयत्न करतो. पहिल्या पायरीमध्ये आपण 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे दारूपुढे हारलेलो आहे आणि दारूमुळे किंवा माझ्या सवयीमुळे किंवा असंख्य गोष्टींमुळे माझं आयुष्य अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि ते सुधार करण्यासाठी मला आता तुम्ही मार्ग दाखवा. अल्कोहोलिक अनॉनिमसला आपण सांगितलं, भाई अपने से नहीं होता है, अभी तुम बोलो क्या करने का. पहिल्या पायरीमध्ये दारूपुढे हारलो आणि अस्ताव्यस्त. दुसऱ्या पायरीमध्ये केम टू बिलीव्ह. केम टू बिलीव्ह म्हणजे तुम्ही सांगितलं मी ऐकलं, इतका गुणीबाळ तर मी नाही आहे. कारण मारुती देवळामध्ये गेल्यानंतर नवीन रंग लावल्यावर तिथे लिहिलेलं असायचं, येथे शेंद्राची बोटे पुसू नयेत, आणि एक रुमाल लावलेला असायचा आणि त्याला सगळ्यांनी पुसावं अशी अपेक्षा असायची. काय लिहिलं होतं, येथे शेंद्राची बोटे पुसू. मी काय करायचो, मारुतीला अशी 5 बोटं लावायचो आणि सगळीकडे बोटं लावून ठेवायचं. कारण मी विद्रोही माणूस आहे, कारण मी तुम्ही सांगितल्याच्या विरोधी करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं मला पटलं, तुम्ही सांगितलं मी ऐकलं, एवढा गुणीबाळ नाहीच आहे मी. म्हणून तो शब्द वापरतो केम टू बिलीव्ह. अनुभवातून आमचा विश्वास बसला. पहिल्या दिवशी आलेला माणूस म्हणतो, अरे हा स्वतःला बेवडा म्हणतो आणि चकाचक कपडे घातलेले आहेत, मग हा कसा काय बेवडा. खरं तर बेवडा कोण, त्याची व्याख्या मी ठरवलेली होती, ती अशी होती
त्याच्यात तर हा काय बसत नाही. म्हणून दुसऱ्या पायरीमध्ये केम टू बिलीव्ह, आमचा अनुभवातून विश्वास बसला की बाबा ह्या मीटिंगला येऊन एवढे लोक सांगतात. मी पहिल्या दिवशी विचारलं बापूंना काय करायचं, ते म्हणाले ऐकायची. म्हटलं अशी ऐकून सुटते का? ते बिचारे हात जोडून म्हणाले की अरे आमची सुटलेली आहे, कदाचित तुझी सुटेल. त्यांनी ती जी नम्रता दाखवली त्याच्यामुळे मला कळलं की केम टू बिलीव्ह, आमचा अनुभवातनं विश्वास बसला. मी येत राहिलो. मग बघितलं अरे हा मध्ये यायला सुरुवात झाली, पुन्हा गटांगणी खाल्ली याने, पुन्हा यायला लागलाय, आता बरा आहे. तो पहिल्यापासून येतोय, तो याला 11 महिने झाले म्हणतो आता. मग ह्याच्यात बदल झाला तर मी का नाही बदल होणार आहे? ह्यांच्यापेक्षा तर लय हुशार आहे, माझ्यात बदल होणार. केम टू बिलीव्ह. तिसऱ्या पायरीमध्ये इच्छा आणि जीवन परमेश्वराला सोपून दिलं. लगेच काय पटलं नाही. परमेश्वर दुसऱ्या दिवशी सगळ्यांना पटतो अशातला भाग नाही. काही नास्तिक आहेत, काही आज्ञेयवादी आहेत, पण सगळ्यांना एकत्र यायला दुसरी पायरी दिले. परमेश्वर नाही पटला तर उच्च शक्ती म्हण. मेरे से नहीं होता है, दुसरा कोई तो कर रहा है. रोज सकाळी उठल्यानंतर आपले बबन भाऊ नेहमी सांगतात कपाटाला हात लावायचा आणि कडी उघडली की आतमध्ये बाटली आणि 2 ग्लास तयार असतात. कधी पण 24 तासाचे. असं कित्येक वर्ष चालू. एक दिवस मीटिंगमध्ये गेल्यानंतर काहीतरी बदल झाला आणि बायकोला सांगितलं चहा आण. हात तिकडे गेला नाही. ती जी जादू झाली ती कोणी केली तर ती तिसऱ्या पायरीने झाली. चौथ्या पायरीमध्ये मी इन्व्हेंटरी लिहून काढली. माझ्याबद्दल, माझ्या बाबतीमध्ये जे खुन्नसच्या गोष्टी होत्या. मला राग येतो, मला थोडा राग येत नाही, भयानक राग येतो. त्याच्यामुळे माझा राग, माझ्या भीत्या आणि माझ्या लैंगिकतेच्या भानगडी ज्या काय होत्या त्या मी सगळ्या प्रश्न स्वरूपामध्ये, प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये जसं बिग बुकमध्ये दिलं आहे तसं लिहिलं. बिग बुक म्हणजे हे निळं पुस्तक, आपण बिग बुक म्हणतो. याला बिग म्हणायचं कारण असं होतं की इंग्रजी पुस्तक जे आहे ते जाडजूड एवढं आणि त्याला जाड कागद वापरला जातो पहिल्यापासून, तर ते मोठं असल्यामुळे त्याला बिग बुक नाव पडलं. पुस्तकाचं नाव अल्कोहोलिक्स अनोनिमस. 5व्या पायरीमध्ये हे सगळं लिहून काढलेलं मी एकाकडे वाचून काढलं. 6व्या पायरीमध्ये माझे स्वभाव दोष मला आवडत होते. वी आर एंटायरली रेडी टू हॅव. एंटायरली रेडी म्हणजे मी पूर्णपणे तयार झालो, कारण मला माझे स्वभाव दोष आवडत होते. जरा कुठे थोडा हात लावायला मिळाला, कोणी बघत नसेल तर मला आवडेल हा हात लावायला. पण अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये 6व्या पायरीत सांगितलं की वी आर एंटायरली रेडी. आणि मग 7व्या पायरीमध्ये परमेश्वराला सांगितलं हे बघ बाबा तू घे, मायाच्यानी तर काय होत नाही. मग त्याच्याकरता वेगवेगळ्या आयडिया काढल्या, चिठ्ठ्या काढल्या. रोज एक स्वभावदोष घेतला किंवा एखादा स्वभावदोष घेऊन त्याच्यावर महिनाभर काम करायचा प्रयत्न केला. 8व्या पायरीमध्ये ह्याच जगामध्ये मला राहायचं आहे, त्याच्यामुळे मी वेगळा बेवडिस्तान नावाचा देश, बिल्डिंग, बेवडिस्तान ए विंग, बी विंग, सी विंग असं काय नसणार आहे. जिथे राहतो तिथेच राहायचं आहे, कारण ह्याच लोकांमध्ये राहायचं आहे. आणि मग ह्यांची वाजवलेलं रिमीच्या आहे ना, कुठल्या तोंडाने ह्याला सांगू? मग म्हणून मला सॉरी तर म्हटलं पाहिजे, मला त्याची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, त्याची चुकांची कबुली दिली पाहिजे, त्याची आर्थिक वाजवली असेल तर ते पैसे परत दिले पाहिजेत. ह्यासाठी मी मनापासून तयार झालो, कारण माझं मन नेहमी सांगितलं ह्या माझं काय चुकलेलं नाही, माझं सगळं बरोबर होतं, आपण आपल्या पैशाची पीत होतो, आपला कोणाला त्रास नाही दिला. आणि मग 9व्या पायरीमध्ये तो म्हणतो प्रत्यक्षपणे अशा सर्वांची क्षमा मागितली व नुकसान भरपाई केली व ज्यांची प्रत्यक्षपणे क्षमा मागितल्याने त्यांना व इतरांना अधिक त्रास होईल अशांना मात्र वगळले. त्यामुळे आजची पायरी 9वी आहे. 9व्या पायरीमध्ये 2 भाग केलेले आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष अमेंड्स करणे, फोनवरती, व्हॉट्सअपवरती इनडायरेक्टली तू चाललास आहे तिकडे तर तो भेटला तुला तर त्याला सांग आय एम सॉरी म्हणून बोललो मी म्हणून, असं नाही. मेड डायरेक्ट अमेंड्स म्हटले. डायरेक्ट म्हणजे समोरासमोर बसून. आता हे काही वेळेला शक्य असणार नाही. आपले विनायक ज्युनियर नावाचे ठाण्याचे पुण्याला गेले राहायला सभासद, त्यांनी 300 लोकांची माफी मागितली. दारू पिताना आठवून कोणाकडनं पैसे घेतले, कोणाला काय बोललो हे सगळं आठवलं, सोबरायटीतलं आठवलं आणि 300 लोकांची यादी केली आणि जवळजवळ 10-20 वर्षामध्ये या 300 लोकांना भेटून त्यांची माफी मागितलेली आहे. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या 9व्या पायरीमध्ये 2 भाग आहेत. एक भाग आहे प्रत्यक्ष माफी मागायची आणि दुसरा भाग आहे माफी मागायचीच नाही. आता ह्या दुसऱ्या भागामध्ये एक मिनिट, ओ दादा, ओ भाऊ, तुम्ही लिहिताय ते लिहू नका, त्याच्याऐवजी ऐका. हे व्हॉट्सअपवर ऐका मी काय सांगतो, ती वही बंद करा. हे सगळं तुम्हाला यूट्यूबवर ऐकायला मिळणार आहे. हे रेकॉर्डिंग मी यूट्यूबवर टाकणार आहे, त्यामुळे घरी कानात बुच्चं घाला, सावकाश ऐका. 4 शब्द लक्षात ठेवा. ए, शेअरिंग, मुंबई आणि श्रीधर, SHRIDH. 4 शब्द यूट्यूबवरती कोपऱ्यावर सर्च असतं, तिथे टाकलं की तुम्हाला हे 2 दिवसांनी ऐकायला मिळेल. आणि आत्ता टाकलं तर आत्तापर्यंत 50 ज्या काय रेकॉर्डिंग अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्हाला ऐका. आता लिहू नका, ऐका. ऐकण्याची मजा घ्या.
तुम्हाला जे काही विश्लेषण करायचं आहे, लिहायचं आहे, तुम्ही ए मेंबर आहात का? हां, मग तुम्हाला दारूचा प्रॉब्लेम म्हणून तुम्ही इथे आलेला आहात का? ठीक आहे, तुम्ही तुमचा वेळ घ्या, काही विश्लेषण करायचं ते करा, लिहा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आत्ता लिहायच्या ऐवजी ऐका, ऐकण्याची मजा घ्या. मी सांगत होतो की 9व्या पायरीत 2 भाग सांगतो, एक डायरेक्ट अमेंड्स आणि दुसरा करू नका अमेंड्स. या विनायक ज्युनियरनी 300 लोकांची माफी मागितली. आता मी पण माफी मागायचा प्रयत्न केला, माझा अनुभव सांगतो. मी काय केलो, माझ्या दारू पिणाऱ्या मित्रांबरोबर मी जाऊन बसायचो नंतर सोबरायटीमध्ये, आणि त्यांची पार्टी चालायची. ते नॉन अल्कोहोलिक होते आणि ते थोडे प्यायचे, मजा करायचे. मी बेवडा होतो. आता आता तुम्हाला अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिकमधला फरक कळायला लागला असेल. स्वतःचे अनुभव बघितले आणि दुसऱ्याशी कंपेअर केले किंवा स्वतःच्याच बरोबर पूर्वीची तुलना केली की मी पूर्वी कसं होतं. तुम्हाला अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिकमधला फरक कळायला लागेल. मग मी त्यांना एकेकाला बाहेर बोलवायचो आणि सांगायचो, हे तुला मी त्रास दिला आहे, सॉरी हां बाबा. आता मी दोघा तिघांना असे बाहेर बोलवून सॉरी सॉरी म्हणून झालं. आणि मग त्या दोघा तिघांनी आत जाऊन उरलेलं सगळ्यांनी सांगितलं, हरामखोर साला इतके दिवस आपल्याला त्रास द्यायचा, वाटेल तशी आपल्या पार्टीची वाट लावायचा, आणि आता साला आपण सुखाने दारू पितोय, तो आम्हाला सांगतोय आमचा आध्यात्मिक कार्यक्रम आहे. आणि त्यांच्या 9वी पायरीमध्ये लिहिलेलं आहे, बाद होत गेली तुझी ये ना, बाद होत गेली तुझी 9वी पायरी, आम्हाला काय सांगू नकोस, आम्हाला सुखाने गपचूप दारू पिऊ दे, आम्ही काय तुला माफ बीफ काय केलेलं नाही. मग मी एवढंसं तोंड करून स्पॉन्सरकडे गेलो. स्पॉन्सर म्हणाला, 9व्या पायरीची पहिली ओळ काय आहे? योग्य निर्णयासाठी मन स्थिर असणं ही पहिली गरज आहे. तुला जर त्याने लाथा घातल्या तर त्या लाथा सहन करण्याच्या ऐवजी तुला आपण दारू प्यावी अशी वाटेल, तर तुझं मन स्थिर झालेलं नाही. मग तुझं मन स्थिर झालं की नाही कोण ठरवणार आणि किती वेळाने कळणार तुला? त्याच्याकरता तुला स्पॉन्सर घ्यायला लागेल. आणि म्हणून त्यांनी 4 शब्द दिलेले आहेत. कुठले 4 शब्द दिलेले आहेत? एक आहे योग्य निर्णय, गुड जजमेंट. दुसरा आहे वेळेची काळजीपूर्वक निवड, केअरफुल सेन्स ऑफ टायमिंग. तिसरं आहे करेज, धैर्य. आणि चौथं आहे प्रुडन्स, म्हणजे विवेक. दारू पित असताना माफी मागायला जायचं का? एवढी अक्कल मला असायला हवी होती की नाही, पण ती नव्हती. म्हणजे माझ्याकडे हे प्रुडन्स, विवेक नव्हता. आणि ह्या 4ही गोष्टींसाठी मला माझ्या स्पॉन्सरबरोबर बोललं पाहिजे. त्यामुळे 8व्या पायरीमध्ये आपण यादी केली. कोणाची यादी केली? जी 4थ्या पायरीत होती. विशेषतः खुन्नसवाल्या लोकांची यादी केली. त्याच्यामध्ये पहिला ग्रुप होता ए मधले लोकांचा. दुसरा ग्रुप जो होता तो जो होता त्या घरातल्या लोकांचा होता. तिसरा कामावरच्या लोकांचा होता. चौथा समाजातल्या लोकांचा. 5वा शिक्षण घेताना लोकांचा. 6वा मेलेल्यांचा आणि 7वा उरलेल्यांचा. हे डिव्हिजन बिग बुकमध्ये दिलेलं नाही, पण आम्ही 4थ्या पायरीचं वर्कशॉप कार्यशाळा जेव्हा घेतो तेव्हा अनुभवातनं आमच्या हे लक्षात आलं की साधारणपणे या 7 गटामध्ये त्या यादीमध्ये आपण करू शकतो. मग ही यादी तयार झाल्यानंतर आता काय करायचं? 8व्या पायरीत यादी तयार झाली. आता मी 9व्या पायरीत आलो. मग 9व्या पायरीमध्ये 2 गोष्टी वेगवेगळ्या प्रकाराने दिल्या. एक आहे बिग बुकमध्ये दिलेली आणि दुसरी आहे बिग बुक आहे 1939 सालचं आणि 12x12 आहे 1955 सालचं. म्हणजे जेव्हा बिल डब्ल्यू 16 वर्ष सोबर होता, असंख्य दारुड्यांबरोबर बोलला, सोबर झालेल्या आणि सोबर न होऊ शकलेल्या वैद्यकशास्त्रामधल्या डॉक्टरांची आणि सायकॅट्रिस्टची तो बोललेला आहे आणि धर्मगुरूंची पण बोललेला आहे. आणि मग त्यांनी 12x12. पहिलं आपण बघूया की बिग बुकमध्ये काय लिहिलेलं आहे. बिग बुकमध्ये तो म्हणतो की 2 गोष्टी पुन्हा आहेत. एक, कोणाला भेटून अमेंड्स करायची गरज नाही, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. आधी आपण अमेंड्स करायच्या ठरवल्या की बाबा मी दीपककडनं पैसे घेतले होते, दीपकला शेंडी लावली. आता मला सोबर झाल्यानंतर दीपक दिसतो पण माझी हिंमत नाही होत. मला सतत वाटत असतं साला दीपककडनं 500 रुपये घेतलेले दिले नाहीत, काय जे काय आकडा असेल तो. दीपक समोर दिसतो, दीपक माझ्याशी बोलतो, मी दीपकशी बोलतो. पण प्रत्येक वेळी दीपक दिसला की माझ्या डोक्यात खुटखुट खुटखुट, ह्याचे पैसे द्यायचे, साला अजून नाही दिले, ह्याचे पैसे द्यायचे, दिले नाहीत, कदाचित सगळी रक्कम माझ्याकडे नसेल देण्या एवढी. पण जेव्हा मी त्याला स्पॉन्सरबरोबर बोलतो आणि सांगतो की दीपकबरोबर माझे संबंध आहेत ना, कामाच्या ठिकाणी आहेत, घरामध्ये आहेत, बायकोबरोबर रोज संबंध आहे ना आपला. पण ते मी जे काय हार्म दिलेला आहे, हार्म म्हणजे त्रास दिलेला जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा आहे. मंगेश काल छान म्हणाला की अरे त्रास किती प्रकारचा आहे. आपण कानाखाली आवाज काढला. आपल्यातले बऱ्याच लोकांनी बायकोच्या अंगावर किंवा कितीतरी लोकांच्या अंगावर हात उगारलेला आहे. तर पहिला प्रकार आहे शारीरिक त्रास दिलेला. दुसरा प्रकार मानसिक त्रास दिलेला आहे. बोलणंच बंद केलं, डिलीट करून टाकला,
भेटला तरी तिकडं मान करून बघायला लागलो. आपण मध्ये हे असले धंदे केलेले आहेत. बरोबर आहे. सेक्रेटरी साला मला शेअरिंग देत नाही, तो रस्त्यात बाहेर दिसला की इकडे तोंड करायचं किंवा इकडे दिसला तरी पण इकडे तोंड करायचं, आपल्याकडे बघितलं तरी. हे सगळे आपण धंदे केलेले आहेत. त्यामुळे त्रास क्रमांक 2 मानसिक, त्रास क्रमांक 3 भावनिक. तुला काय कळतं? हा डायलॉग आपण किती वेळा घरातल्या लोकांना मारले. घरातले लोक मनातले मना म्हणायचे, अरे हा उताणा पडला होता काल, ह्याला उचलून आणला, आंघोळ घातली आणि हा साला आज सोबर झाल्यावर मला विचार तुला काय कळतं? माझ्या पैशाची तुझ्या बापाची पितो का? तो बापाला सांगितलं का? तुला 50 रुपये मागितले का? अरे हा आपल्यावरतीच चढतोय झाला. त्या लोकांकडे जी समजूतशीलता आहे, समजूतदारपणा आहे, त्याचा गंधही नाही माझ्याकडे. म्हणून त्यांच्या अमेंड्स मी कशा करायच्या ते मला ठरवायला लागेल. त्याच्यामुळे BW अमेंड्स करायला गेल्यानंतर काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल म्हणतोय की पहिली गोष्ट म्हणजे पहिल्यांदा भेटायला गेल्यानंतर आमचा कार्यक्रम, आमचा आध्यात्मिक, आमची 9वी पायरी, आम्ही देव आणि आम्ही हे करतो ते करतो इत्यादी असंख्य गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल बोलू नका. तो म्हणतो पहिल्या भेटीत आध्यात्मिक पैलूवर भर देऊ नका. ज्याला तुम्ही अमेंड्स करायला जाताय, माफी मागायला जाताय, पैसे देत, आपण केलेल्या अन्यायाबद्दल आमच्या मनात खंत आहे. मी तुझ्याशी वाईट वागलेलो आहे, मी तुझे पैशाची वाजवलेली आहे, मी तुझ्याबद्दल वाईट साईट पसरवलेलं आहे लोकांकडे, खोट्या कांड्या पिकवल्या ना आपण. अरे मला माहिती आहे मुकेश, अरे ते लय लपडेवाला माणूस आहे, तुला काय माहीत नाही अजून. मला मी त्याला पहिल्यापासून ओळखतो. काय मला माहीत नाही मुकेशबद्दल, पण मी आपली दिली काडी लावून. का दिली? मुकेश मला शेअरिंग देत नाही, दिली आग लावून तिच्या आईला. हे असले धंदे आम्ही मध्ये आल्यानंतर सुद्धा केले. तर तो म्हणतो की आपण केलेल्या अन्यायाबद्दल आमच्या मनात खंत आहे आणि म्हणून ज्याच्याकडे जायचं त्या व्यक्तीला भेटल्यावर आम्ही धार्मिक बनलो आहोत, आता आम्ही धर्माचं आचरण करतो असं सांगू नका. त्याच्याऐवजी माझ्या हातून चूक झालेली आहे, दारू पित असताना मी त्रास दिलेला आहे, त्याच्याबद्दलची कळकळ व्यक्त करा. आता हे कळकळ व्यक्त करायला आमच्या लहानपणी शरद सी नावाचा डोंबिवलीचा सभासद होता. आता तो 30-35 वर्ष सोबत. तो शेअरिंगमध्ये सांगायचा की मी माझ्या सासऱ्यानं लय त्रास दिला राव, आणि मग मी मध्ये आलो आणि मग मी त्यांची माफी मागायला गेलो, मग मी त्यांची घरी गेलो, सासरे वाडीला गेलो आणि मी त्यांच्या जवळ बसलो, मग पायाशी बसलो आणि मी ढसढसा रडायला लागलो, असं ते सांगायचं. माझे स्पॉन्सर अनिल डी होते. मी अनिल डीने सांगायचो, अनिल डी मला काय रडू येत नाही, तर मी काय काय करू? तो म्हणतो आपली कळकळीची इच्छा चुकीची दुरुस्त करण्याची व्यक्त करा. बरोबर आहे. कळकळीची इच्छा व्यक्त करताना रडू येणार ना रे, नैसर्गिक. मी सांगायचो मला रडू येत नाही. शेवटी अनिल डीने सांगितलं, तू साल्या गेंड्याच्या कातडीत आहेस, तुला तुझ्या डोळ्यात बोट घातलेलं लगेच दिसतं आणि लोकांच्या तू बोटं घालतोस त्याला काय तुला त्रास होत नाही. देअर यू आर इनसेन्सिटिव्ह अँड हिअर यू आर सेन्सिटिव्ह. त्याच्यामुळे तुला रडू आलं नाही तरी वाट बघू नको रडू यायची, तू जाऊन अमेंड्स कर. त्याच्यामुळे कळकळीची इच्छा व्यक्त करा. त्याच्यानंतर BW आणखी सांगतो की कदाचित त्या व्यक्तीने तुम्हाला अधिक त्रास दिला असेल, विशेषतः कामाची ठिकाणचे असतील किंवा काही नात्यातले लोक जे असतील की त्यांनी माझी वाजवली, त्यांनी माझे पैसे घेतले, त्यांनी माझ्याबद्दल लोकांना असं सांगितलं, अमुक झालं तमुक झालं, मग त्याने आम्हाला अधिक इजा केलेली असली तरी देखील त्याच्या दोषांची कबुली देऊ नका, चर्चा करू नका, स्वतःच्या दोषांची कबुली करा. BW छानपैकी म्हणतो, वी आर हिअर टू क्लीन आवर साईड ऑफ द स्ट्रीट. आम्ही इथे जो आलेलो आहोत तो आमच्या बाजूचा रस्ता साफ करण्यासाठी. मी दुकानात पैसे ढापले, मध्ये आलो, मध्ये आल्यानंतर मी माझ्या स्पॉन्सरकडे कबूल केलं, हे 4थ्या पायरीत लिहून काढलं की माझा पार्टनरशिपमध्ये धंदा होता, माझ्या पार्टनरचं नाव रवी आहे, मी रोज पैसे ढापायचो, त्याच्यामध्ये झालझूल करायचो, आतापर्यंत एवढे पैसे ढापलेले आहेत आणि ते त्याला मला परत द्यायचे. आता त्यात चालूगिरी मी काय केली, मी वकील आहे, त्याच्यामुळे मी सांगितलं की आमची प्रॉफिट अँड लॉसमध्ये पार्टनरशिप होती, त्यामुळे एवढे ढापलेले त्याच्यात भागिले 2, आम्ही अर्धे पार्टनर होतो. तर तो माझा इनिशियल स्पॉन्सर सुभाष के होता, तो पण वकील होता. तो म्हणाला, अरे विश्वनाथ, म्हणजे माझ्या पहिले स्पॉन्सरचं नाव विश्वनाथ गुरुजी होते ठाण्याचे. त्याला अरे विश्वनाथ हा चोरी करतो आणि चोरीमध्ये भागिले 2 करतो आणि आपल्याला सांगतो प्रॉफिट अँड लॉसमध्ये अर्धे आहोत म्हणून. तो लक्षात आलं का? मग गुरुजी म्हणाले, अरे हां यार, चला हे ढापलेल्या पैशाला भागिले 2 कसले करतो? चोरी आहे ना, चोरीत कसली अर्धी चोरी थोडी केली, त्यांनी नाही चोरी केली, मी एकट्याने चोरी केली, त्यामुळे सगळे पैसे परत द्यायला पाहिजे.
थोडीशी रक्कम घेऊन गेलो. हे दोघं जण माझ्याबरोबर आले. मला दम दिला होता स्पॉन्सरनी. साला इथे पोपटासारखा बोलतोस, तिथे नाही बोललास तर लाच काढीन तुझे, लक्षात ठेव त्याच्यासमोर. आणि मला भीती होती की विश्वनाथ गुरुजी खरंच खणखणीत बोलणारे होते. साला त्याच्यासमोर आपली इज्जत काढणार. म्हणून मीच म्हटलं त्याला आपण सुरुवात करूया. मनाची तयारी केलेली होती आणि त्याला सांगितलं, बाबा रे मी दुकानात पैसे ढापले. तू पैसे ढापले म्हटल्यावर तो उडाला. कधी? म्हटलं एवढे एवढे पैसे की एवढं कधी ढापलेस तू? म्हणाला मला माहीत असतं तू चोर असा चोर आहेस तर मी तुला पार्टनर म्हणून घेतला नसता. तर काय मग त्याला जे काय बडबड करायची होती ती बडबड केली. पण मग त्यांनी सांगितलं हे तुम्ही पैसे आणले ते मला नको, तुम्ही एला दे. तो म्हणाला नॉन अल्कोहोलिक माणसाचे पैसे आम्ही एला घेत नाही, त्याच्यामुळे हे पैसे आम्ही तुला देणार, त्याचं काय करायचं ते तू ठरव वगैरे वगैरे. त्याच्याशी बोललो. मग नंतर त्याला आम्ही ह्या दोघांनी अल्कोहोलिक्सबद्दल सांगितलं आणि मग याच्यातनं बाहेर पडण्यासाठी हा प्रयत्न करतोय वगैरे इत्यादी गोष्टी सांगितल्या. आणि मग तिथून जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा 2-4 गोष्टी महत्त्वाच्या झाल्या. त्या म्हणजे त्या दिवसापासून ठाणा ईस्टला जाताना माझी तंतरायची ती तंतरायची बंद झाली. दुसरी गोष्ट म्हणजे लाल हेल्मेट घातलेली गाडी माणूस दिसला की माझी फाटायची, कारण माझा तो पार्टनर लाल हेल्मेट घालायचा. मला एस-डी गाडीची फायरिंग ऐकली की माझी हवा टाईट व्हायची, कारण माझ्या पार्टनरची एस-डी बुलेट होती. त्यामुळे त्याची एक विशिष्ट फायरिंग असते. याची फायरिंग असते ती वेगळी असते. आमच्या नामदेवाची आहे बुलेट, त्याची फायरिंग वेगळी असते. एस-डीची फायरिंग वेगळी आहे. आणि त्याची गाडी कायम सर्व्हिसिंग केलेली असल्यामुळे तो बरोबर खणखणीत आवाज यायचा त्याचा. ती गाडी दिसली आजूबाजूला ती मी कावरा-बावरा व्हायचो. पांढरी साडी आणि लाल किनार असलेली म्हातारी बाई दिसली की माझी हवा टाईट व्हायची, कारण रवीची आई जी होती ती पांढरी साडी आणि लाल किनार असलेली साडी नेसायची. त्याच्यामुळे मला तशी बाई दिसली की बघा रवीची आई, आपण पैसे ढापले, रवीला माहीत नाही, रवीला सांगितलं. हे सगळं रामकथा प्रत्येक वेळी आठवायची. या सगळ्या गोष्टीतून मी मुक्त झालो 9व्या पायरीमुळे. तर बिल डब्ल्यू म्हणतो क्षमा मागायची आणि खेद व्यक्त करायचा, त्याच्यावर टीका करायची नाही. तुला मलाई खायची होती म्हणून तुम्हाला बाहेर काढला, हे सगळे डायलॉग घरात मारणं ठीक आहे. त्याच्याकडे गेला तर तो ऐकून नाही घेणार. तो म्हणणार एक तर तू दारू पिऊन वाट लावली त्याला मी सहन केला. तेव्हा त्याच्या दोषांची चर्चा करायची नाही आणि आमच्या दोषांवर आम्ही लक्ष केंद्रित करू. आता त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे बऱ्याचदा पैशाची लफडी असतात. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे सरळ सोट कबुली द्यायची. ह्या पैशाचं मी काय केलं, दारू प्यालो आणि त्याच्याबरोबर ज्या काय ॲक्सेसरीज असतात, आणखी स्टेपण्या ज्या आपल्या असतात, कोणाची बाई, कोणाचा मटका, कोणाचा आणखी काय मोठेपणा, त्या सगळ्यासाठी मी हे सगळं खर्च केलं. मी स्वतःची दारू पिणं लपवून ठेवत नाही, कारण ते तसं पण त्याला माहीतच असतं. त्याला कळलेलं असतं की हे दारू पिऊन ह्यांनी वाट लावलेली. कदाचित कर्जदाराची भीती आमच्या मनामध्ये असते. आमच्याकडे पूर्वी अशी पद्धत असायची, पावलींमध्ये बऱ्याच लोकांनी केलेलं आहे की बऱ्याचदा असं व्हायचं की माकडवाले असायचे, कर्जदार, मग ते आणखी कर्ज देणाऱ्यांची वेगवेगळी नावं असायची. त्यांचं नाव मग मला फारसं काही कळत नाही त्यातलं. मग ते स्पॉन्सर त्याच्याबरोबर यायचं आणि त्याला सांगायचं आता याचे एवढे पैसे आहेत, खाली दारू सोडलेली आहे, तू ज्याची गचंडी धरू नको, हे ओरिजिनल जेवढे आणलेत तेवढे घे आणि मोकळा हो, असं त्याला सांगायचे. असं पूर्वीचे स्पॉन्सर करायचे. आता करतात. आता एवढी इन्व्हॉल्वमेंट फारशी राहिलेली नाही आहे. यायचं तर ये, प्यायची तर पी, बंद करायचं बंद कर, तू तेरा देख, तुला काम केलं आम्ही मीटिंगपर्यंत आणायचं, आता तुझं तू बघ. पण पूर्वी असं करायचे. फौजदारी गुन्हा असेल, तुरुंगवास भोगायची तयारी आहे का आपली, त्याच्यानंतर पोटगी दिलेली नसेल, वॉरंट काढलेलं असेल कोर्टाने, मग शौर्य दाखवायचं का, घ्या मला अटक करा, काय करा, उपटायची ती उपटा. असं करून जर काय अमेंड्स करायला गेलो तर तू साले आतमध्ये पडणार आहेस. आणि ते उरलेले पोरं बाळा आणि ते उरलेले दुसरी जे लफडी केलेले आहेत ते कोण, घरच्या लोकांना कोण निस्तरायचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हौतात्म्य पत्करायचं नाही, झेंडा नाही लावायचा, पराक्रम नाही करायचा. 9वी पायरी म्हणजे पराक्रम नाही, देखो आमने कैसा किया है करके. त्याचे जे काय परिणाम आहेत त्याची चर्चा आधी स्पॉन्सर बरोबर करायची. दुसऱ्याचा बळी द्यायचा नाही. आम्ही दोघांनी मिळून ऑफिसमध्ये पैसे ढापलेले आहेत. मी सोबर झालो आणि मी जाऊन सांगितलं आम्ही दोघांनी पैसे ढापले, आता त्याची नोकरी जाईल ना फुकटमध्ये. त्याला न विचारता अशा प्रकारच्या कबुली द्यायच्या नाही. त्याच्यामुळे कर्जाऊ रक्कम, इन्कार, दुष्कीर्ती, चारित्र्यहनन हे सगळे धंदे आम्ही केलेले आहेत. ज्याचे पैसे द्यायचे नसतील त्याचेच नावाने बोंबाबोंब करायची. ते शैलू झाला 1 नंबर भिकार थोडी तिच्या आयला. का तर शैलूकडनं मी पैसे घेतलेत आणि शैलू मागतो,
मग शैलूच्याच नावाची बदनामी करायची, दुष्कीर्ती करायची आधी त्याची. अरे मग कुठल्या तोंडाने शैलूकडे जाणार माफी मागायला? त्याच्यामुळे पैशाची माफी मागणं इतकं सोपं नसतं. त्याच्यामध्ये अनेक गडजडी असतात आणि त्या सगळ्या स्पॉन्सरबरोबर बोलायच्या. तुम्ही जर पहिल्या पायरीपासून चौथ्या पायरीपासून जर स्पॉन्सरबरोबर असाल तर त्यांनी तुमची नस बरोबर ओळखलेली असते. तो तुम्ही ह्या प्रसंगामध्ये काय करणार आहात ते त्याला कळायला लागलेलं असतं. त्याच्याकडे असंख्य लोकांचे अनुभव असतात. दुसरी गोष्ट आहे बाईची लफडी. आता या बाईच्या लफड्यामध्ये अमेंड्स कशा करायच्या? हे साधं उदाहरण गाढवपणाचं आपलं दिलं जातं. एखाद्या बाईच्याबद्दल तुमचं काहीतरी झालेलं असेल, संबंध तुमचे असतील. आता तुम्ही एमध्ये आल्यावर तुम्हाला साक्षात्कार झाला, अरे त्या बाईचं लग्न झाले, मग आता मी तिच्या नवऱ्याची जाऊन माफी मागितली पाहिजे. असला गाढवपणाचा विचार फक्त दारुड्याच्या डोक्यात येऊ शकतो. पण असे अनुभव ऐकलेले आहेत आपण, की त्या बाईच्या नवऱ्याची माफी मागायला जायला पाहिजे का, असं प्रश्न. म्हणजे आपण 9व्या पायरीचा आम्ही वर्कशॉप घेतो. पहिली, 4थी, 9वी आणि 12वी या 4 कृतीच्या पायऱ्या आहेत. याचं वर्कशॉप घेतो. एक एक दिवसाचं 10 ते 5 किंवा दुपारी 3 ते 8 बसायचं. प्रत्येकाने कागद पेन घेऊन करायचं. आता 25 ऑगस्टला कल्याण समूहाचा काहीतरी वाढदिवस आहे, 45वा वगैरे. आणि त्यांनी ठरवलं होतं अल्कॅथॉन घ्यायची, बिग बुकची, काहीतरी औरंगाबादला झाली होती तशी. मला सांगितलं एक दिवस एक स्पीकर तू यायचं. म्हटलं हे बघ, मी स्पीकर येत नाही, आता माझी खुजली भागली पुरी. त्याच्याऐवजी मी वर्कशॉप घेतो. तर म्हणाले चांगली आयडिया आहे, आम्ही तुलाच देतो कॉन्ट्रॅक्ट. तू सगळे काय जी 100-150 माणसं असतील ते तुला पाहिजे ती पायरी घे आणि 4थी पायरी किंवा काय जे असेल ते करू आपण त्याप्रमाणे. म्हटलं ठीक आहे. तर तुम्हाला पैकी ज्यांना कोणाला वर्कशॉपला यायचं असेल त्यांना लक्षात घ्या, 25 ऑगस्ट 2024 रविवार, कल्याण समूह, सकाळी 10 ते 5. ज्यांना इच्छा असेल ते तिथे येऊ शकतात. आता BLWने पान नंबर 73 मराठीवरती लिहिलेलं आहे की तुम्ही इतर स्त्रियांमध्ये गुरफटलेल्या असू शकता. मग आता काय करायचं? ते चालू ठेवायचं का नाही चालू ठेवायचं? पहिली गोष्ट म्हणजे चालू नाही ठेवायचं. सगळेजण आपल्याला काय सांगतात, जुनी अकाउंट बंद करा. त्याच्यामुळे जुनी लफडी बंद करायची. मोबाईलमधले फोन डिलीट करून टाका. आता एका सभासदांनी सांगितलं, बाई ठेवली होती, घरोबा होता, सगळ्यांना माहीत होतं, गावातल्या लोकांना माहीत होतं, त्याला माहीत होतं, त्याच्या बायकोला माहीत होतं, सगळ्यांना माहीत होतं. पण मध्ये आल्यानंतर आता मला बंद करावंसं वाटायला लागलं. मग त्या बाईकडे गेला, त्या बाईशी मांडवली केली. तिने सांगितलं मला 50 लाख रुपये दे. मग ह्याने काहीतरी 20 लाखात मांडवली. धनाढ्य माणूस होता, अंगवस्त्र म्हणून ठेवलं होतं. 20 लाख रुपये त्या बाईला दिले आणि तेव्हापासून त्या बाईचा संबंध संपला. आता पुढे मी तुझ्याकडे येणार नाही, तुझी काय जवानी घालवली, तुझं काय मी करायला पाहिजे होतं, तुला राहायला घर दिलेलं आहे वगैरे. मोठं प्रकरण होतं आणि अशा पद्धतीने त्याच्या अमेंड्स केलेल्या आहेत. आता ह्यानी केल्या तशा तुम्ही सगळ्या केल्याच पाहिजेत असं काही अट्टास नाही आहे. तुम्हाला काय झेपेल काय नाही. आता ह्याच्यातनं दुसरी गंमत असते, म्हणजे यातल्या किती गोष्टी बायकोला सांगायच्या, कारण बायको पुढचा प्रश्न विचारणार, मग ती कुठली बाई, मग तुम्ही किती वेळा जायचात, मग तुम्ही काय करायचा, मग सध्या ती बाई काय करते. आणि मग हा बायकोला त्रास होणार. बायकोला आत्ता काय आहे, नुसता संशय आहे. पण जर तुम्ही सगळ्या डिटेल माहिती दिलीत तर तिला मनस्ताप होणार आहे. आणि BLW सांगतो की दुसऱ्याचा बळी देऊन ती स्त्री कोण आहे, कुठे राहते हे सांगू नये. फक्त आम्हाला खेद झाला आहे आणि त्या स्त्रीचं नाव उघड करू नये, विशेषतः बायकोशी बोलताना. पण आपल्याकडे चक्रम लोक आहेत. त्याच्यामुळे मी एका ठिकाणी ऐकलं, सभासद शेअर करत होता की मी एक बाई ठेवली होती, त्या बाईचं लफडं होतं. मग माझ्या बायकोला कळलं आणि पोराला कळलं, त्यांनी जाऊन तिकडे तिला मारली आणि तिची वाट लावून टाकली आणि हा शेअर करतो बिंदास. वस्तुस्थिती अशी आहे की BLW म्हणतो की आमच्या पापांची कबुली आम्ही द्यायची. हा काय करतोय, परस्पर ते तिकडे जाऊन मारून आले त्या बाईला आणि हा झेंडा दाखवतोय आपल्याला की पराक्रम कसा केला बघा माझ्या बायकोने आणि पोराने. खरं काय पाहिजे होतं, BLW म्हणतो की दिलगिरी तू व्यक्त करायला पाहिजेस, हे सगळं लफडं तू मिटवायला पाहिजे. आणि हा सांगतो की त्याने जाऊन परस्पर मारलेले. बाईची प्रकरणं एवढी सोपी नसतात. आपल्यातल्या एका मेंबरनी बाई ठेवली, त्या घरामध्ये त्याचा पोरगा गेला. पोरगा गेल्याबरोबर बाप चड्डीवरती पळाला, जांग्यावरती, गाडी मोटरसायकलला चावी लावून पळाला. तुम्हाला माहिती आहे चांगला, बरोबर आहे. आणि त्या पोराने जाताना पेट्रोलची बाटली घेऊन भरून गेला होता घेऊन. आणि त्या बाईला सांगितलं आता मी इथे पेट्रोल ओततो आणि तुला आग लावून देतो आणि बापाला पण आग लावून देतो. बाप पळाला चावी घेऊन आणि म्हणतो आता मी काडी लावतो आणि तुला आग लावून देतो. आणि अख्खी चाळ जमा झाली. त्यांनी सांगितलं अरे गाढवा, हे लाकडाची चाळ आहे ना, ती बाई मरेल तर मरेल, त्याच्यावर आम्ही पण मरू ना.
आमचे संसार जातील. ही 3 माळ्याची चाळ आहे, ही 1857 सालची चाळ आहे. त्याच्यामध्ये तू त्या बाईच्या वाट्याला जाशील आणि मग पोलिसांना बोलवलं. तो पोरगा ऐकायला तयार नाही. पोरगा जवान होता 20 वर्षाचा, तर त्याला आडदांड कोण अडवणार ना. अडवू शकत होता तर त्याचे आईबाप. ती आई तिकडे घरी बसलेली, तिने आग लावून दिली असेल, जा त्या बाईची वाट लावू म्हणून, आणि तुझ्या बापाची पण वाट लाव, आणि बाप पळून गेला. आणि मग त्याला सांभाळणं कठीण झालं. त्याच्यामुळे बाईच्या लफड्यांमध्ये अमेंड्स करणं किंवा बाईची लफडी निस्तरणं एवढं सोपं नसतं. त्याच्यामुळे खूप विचारपूर्वक तुम्हाला हे सगळं करायला लागतं. काही नाजूक प्रकरणं असतात की ते तिकडं पण सांगता येत नाही, इकडं पण सांगता येत नाही. आणि त्याच्याकरता तो म्हणतो की प्रत्यक्ष भेटणं शक्य नसतं, कारण त्याचा गवगवा नको त्या गोष्टीचा आणखी होणार. मग पत्र पाठवायचं का, मग पोस्टपोन करायचं का, ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय बिल डब्ल्यू म्हणतो आपल्या स्पॉन्सरला घेऊ दे. आणि चौथा प्रकार बिल डब्ल्यूने बिग बुकमध्ये सांगितला आहे, तो म्हणजे व्यावसायिक कामाच्या ठिकाणी साहेबाची. आता परवा मला एक जण भेटला होता. मी रिटायर झालो म्हणतो, आता मला रिटायर होऊन पेन्शन बसली, 5-10 वर्ष झाली. पण तेव्हाच्या साहेबाची खुन्नस माझ्या डोक्यात अजून आहे. आता मी त्याची जाऊन माफी मागू का. तर अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर बिल डब्ल्यू सांगतो की नोकरी गेली, त्याच्यानंतर पोलीस केस झाली, त्याच्यानंतर मी योग्य प्रकारे वागलो नाही, आणि हे अशा असंख्य गोष्टी ज्या आहेत त्याची माफी मागण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घ्यायचा आहे. स्पॉन्सरचा तर घ्यायचाच आहे, पण कामाच्या ठिकाणी नवीन ट्रान्सफर झाली माझी, त्यांना काय माहीत नाही हा बेवडा कसा आहे काय, फक्त चक्रम आहे, त्याला कसा पण बोलतो काय पण बोलतो. आपल्यातले काही लोक एमध्ये येऊन सुद्धा कामं नाही करत. कितीतरी लोक मी अनुभव शेअरिंग ऐकलेले. मी शिपाई आहे, मला सकाळी एखादी फाईल आणून द्यायला सांगितली तर मी संध्याकाळपर्यंत आणून देतो, आणि मी दिवसभर गिराईक शोधतो कोणाकडनं पैसे काढायला मिळतील. सोबत 35 वर्ष, तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे. त्याच्यामुळे सरकारी नोकर रिटायर झाला, अंगठ्या बिंगठ्या 5 हातामध्ये, गावाला घर, मला उभं राहायला सांगतात आमदार म्हणून, खासदार म्हणून. हे अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर कळतं की अरे तुझी सोबरायटीची क्वालिटी काय आहे ते तुझ्या वागण्यावरनं बोलण्यावरनं कळतं ना रे. तू जर का सांगत असशील मी कामावरती 35 वर्ष सोबत असताना सकाळी सांगितली साहेबीनबाईंनी फाईल काढून देतो, संध्याकाळी काढून देतो, म्हणजे तुझी कार्यक्षमता एमध्ये येऊन तू काय वाढवलेली आहेस. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो की जेव्हा अमेंड्स करता तेव्हा तुम्हाला खूप काळजी घ्यायला लागते. आणि म्हणून तो 12 पायऱ्या 12 रूढींमध्ये त्या 4-5 गोष्टी परत परत सांगतो. एक, योग्य निर्णय घ्यायचा का नाही करायची अमेंड्स हे स्पॉन्सरला विचारायला पाहिजे. वेळेची काळजीपूर्वक निवड. मी जसा गाढवपणा आत्ता सांगितला की ते सगळ्यांची पार्टी चालू होती आणि मी एकेकाला कोपच्यात घेत होतो, त्यामुळे वेळेची काळजीपूर्वक निवड. तिसरं, धैर्य. इतकं सोपं नाही आहे. इथे पोपटसारखा बोलतो, तिथे समोर जाऊन बाळा तुझे पैसे घेतले, तुझी वाजवली, अमुक केलं तमुक केलं, हे समोर बाळाच्या बसून बोलणं एवढं सोपं काम नाही आहे. आणि विवेक. तो म्हणतो कधी जायचं. डॉक्टर बॉबनी पहिल्या दिवशी अमेंड्स केलेले आहेत, सोब्रायटीच्या पहिल्या दिवशी. 10 जूनला ऑपरेशन झालं, 2 वाजता ऑपरेशन संपलं, आणि घरी यायच्याऐवजी ते गावभर सगळे फिरले आणि ज्या ज्या लोकांची वाजवलेली होती, पैसे घेतलेले होते, त्या सगळ्यांना सांगितलं आय एम सॉरी, तुमच्याकडनं पैसे घेतले, त्याची वाजवली, दारू प्यालेलो आहे मी, आता मला परत द्यायची इच्छा आहे, मी यथावकाश तुम्हाला परत आणून देईन. आणि हुश करून रात्री 11 वाजता बसले येऊन. आणि बिल डब्ल्यूला सांगितलं तुझं सगळं पटलं होतं, तेवढं नव्हतं पटलं, रेस्टिट्यूशन इंग्रजीमध्ये म्हणतात, आणि ते रेस्टिट्यूशन मी आज करून आल्यामुळे आता मी मुक्त झालेलो आहे. त्याच्यामुळे यादी केलेली असेल, काळजीपूर्वक विचार केलेला असेल, घटनेचा आणि व्यक्तींचा अभ्यास केलेला असेल स्पॉन्सरबरोबर बसून, तर तुम्ही हे काही गोष्टी, काही अमेंड्स आहेत त्या तात्काळ करू शकता. बरं, घरामधल्या लोकांना तुम्ही नुसतं सॉरी म्हणून चालणार नाही. तर तो म्हणतो, एका आर्टिकलमध्ये त्यांनी छान लिहिलेलं आहे की तो सांगतो की त्याच्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. तो म्हणतो सॉरी इज नॉट इनफ. फक्त माफी मागणं, बायको सॉरी तुला दारू पिताना त्रास दिला, किंवा जनरली आपल्याकडे वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यांना बोलवलेलं असतं आणि जाहीर माफियाचा कार्यक्रम करतो आपण, त्याला ती काय खरी 90 पाहिली नाही आहे. तो म्हणतो की स्क्रुटिनायझिंग आवर डेली कंडक्ट. माझं रोजचं वागणं कसं आहे ते मला बघायचं आहे. त्याच्यानंतर रिस्टोरिंग, म्हणजे पुन्हा प्रत्यय करायचं आहे, पुन्हा प्रस्थापित करायचं आहे. लव, कॉन्फिडन्स अँड रिस्पेक्ट. दारुड्याला रिस्पेक्ट तर मिळणं महाकठीण आहे. पोरं दारुड्याची मोठी झाल्यानंतर त्याच्यावर प्रेम करतात, त्याला कधीच विचारत नाहीत, रिस्पेक्ट देत नाहीत, कारण तोपर्यंत त्यांना कळलेलं असतं आपले सगळे महत्त्वाचे निर्णय आईने घेतलेले आहेत.
हे येडा उताळा पडलेला होता, आता हुशारी करायला लागला आणि रिमोट हातात घ्यायला लागले. ह्याला काय अक्कल नाही. ए मध्ये जाऊन आता जरा सेक्रेटरी चेअरमन बिअरमन झालं तर तिच्या आईला आम्हाला पण लगेच लेक्चर झाडायला लागलेलं आहे. याच्या अकलेचे वांदे आहेत. त्याच्यामुळे पोरं विचारताना आईला विचारतात, काकाला विचारतात, दुसऱ्या नातेवाईकाला बापाला फाट्यावर मारतात. त्याच्यामुळे हे तो म्हणतो की रिस्टोरिंग लव, कॉन्फिडन्स अँड रिस्पेक्ट हे कठीण आहे. आणि तो म्हणतो की रिॲडजस्टमेंट ऑफ द पर्सनल रिलेशनशिप. तुम्हाला जर माफी मागायची असेल तर त्याच्याकरता सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्याच व्यक्तीबरोबर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. आणि त्याच्याकरता तो म्हणतो काही गोष्टी तात्काळ माफी मागू शकता, काहींच्या बाबतीमध्ये इतरांना त्रास होणार आहे त्यामुळे त्या टाळायच्या आहेत, काही गोष्टी पुढे ढकलायच्या आहेत आणि काही कधीच शक्य नाहीत. की बाबा काका वारले, आता काका वारले तर काय तिच्या मायाला करणार आपण, काकांना वर जाऊन थोडी भेटणार आपण. पण ह्याच्यामध्ये काही लोकांनी एक मार्ग सांगितलेला आहे की आता तो मला अजून जमलेला, माझी काही हिंमत झालेली, तुमच्यापैकी कोणाची हिंमत असेल तर करा. खोलीमध्ये एकटंच बसायचं आपण, समोर रिकामी खुर्ची ठेवायची आणि अशी कल्पना करायची काका बसलेले आहेत आणि काकांची माफी मागतो. तुम्ही म्हटलं नाही बाबा आपली काय हिंमत नाही होत तिच्या आईला, काकाची एवढी वाजवली आणि आता तिच्या आईला काका समोर बसलाय असे कल्पना करायची आणि काकाला सॉरी बोलायचं का आपल्याला जमलेलं नाही. पण असं करा असं सांगतात बुवा, केल्याचं बऱ्याच लोकांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कचेरीच्या ठिकाणी कामावरती तो म्हणतो जास्त काळजी घेतली पाहिजे, कारण समोर शक्यता अशी आहे की 10 पैकी 9 प्रकरणांमध्ये तो म्हणतो की माफ केलं जाईल, पण एखादा प्रकरणामध्ये तुम्हाला झटका मिळणार. ते कुठलं एक प्रकरण 10तलं पहिलंच असेल का शेवटचं असेल ते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे तो म्हणतो की जरा माफ केलं नाही समोरच्यानी तर त्रास होणार आहे, थंड स्वागत केलं, अडखळलो तर राडा होणार आहे, दारूची आठवण येणार आहे, म्हणून पहिला स्पॉन्सरकडे जायचं. त्याच्यानंतर वैवाहिक संबंध जी केलेली जादा साहसे, तर तुमच्या खांद्यावरचं डोकं ओझं उतरवायचं आणि बायकोच्या डोक्यावर टाकायचं असं करायचं नाही. अरे औरंगाबादच्या मिटिंगमध्ये माझ्या अंगावर धावून आलं उलट्यावर, तो म्हणतो माझी बायको माझी स्पॉन्सर आहे. अरे बिलडब्ल्यू इथे वारंवार लिहितो की बायकोला सगळं सांगू नका आणि हा म्हणतो माझी बायको स्पॉन्सर आहे. असं कुठे लिहिलंय दाखवा. मग त्याला पुस्तक काढून दाखवलं, त्यात लिहिलेलं आहे की अरे तुझ्या ओझी जी आहेत वैवाहिक संबंध जादा सहज पत्नीच्या खांद्यावर उतरवता कामा नये. दुसऱ्याचे दुःख वाढवणे हा स्वतःचे दुःख हलके करण्याचा मार्ग नव्हे. मला बरं वाटावं 9वी पायरी घ्यायची आहे म्हणून मी माझ्या डोसक्यावरची ओझी तुमच्या डोसक्यावर टाकतो असं करायचं नाही. त्याच्यामुळे बिलडब्ल्यूनी 12 पायऱ्या 12 रूढींमध्ये काही मुद्दे सांगितलेले आहेत की बाबा मागचा पुढचा विचार करून मगच धाडस करायचं, डायरेक्ट उडी मारायची नाही. धैर्य म्हणजे काय, नुसती उडी मारायची त्याला धैर्य म्हणत नाही, त्याच्याबरोबर प्रुडन्स पण आहे, विवेक पण आहे. ए मध्ये येतो तेव्हा सुरुवातीला नुकसान भरपाईला आपण ए मध्ये आलो की आपोआपच नुकसान भरपाईला सुरुवात होते ना. दारू पित नाही आता त्रास देत नाही, तर नुकसान भरपाई खरं बघायला गेलं तर चांगली सुरू झालेली आहे. पण योग्य काय आणि अयोग्य काय याचा निर्णय आणि ही जी डिस्क्रिशनरी पॉवर आहे ही आपल्याला नाही, त्यामुळे आपण ते सगळं स्पॉन्सर सांगेल तसं घ्यायचं. रेडीनेस टू टेक द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ आवर पास्ट अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर वेलबिंग ऑफ अदर्स इज अ स्पिरिट ऑफ स्टेप 9. 9व्या पायरीचा गाभा असा आहे की जे झालं ते झालं, त्याच्याबद्दल खेद व्यक्त करायचा आणि त्यातून शिकून पुढे माझ्या बदल आयुष्यात करायचा आहे, त्याला 9वी पायरी म्हणायची. आता 9व्या पायरीच्या मध्ये अनेक प्रश्न उद्भवतात की हे स्पॉन्सरला विचारलं पाहिजे का, आम्ही स्पॉन्सर नसेल तर मग आम्ही काय करायचं, त्याच्यानंतर कोणत्या अमेंड्स करायच्या आणि कोणत्या नाही करायच्या, माझ्या स्पॉन्सर हल्ली काय वेळ मिळत नाही, दुसरा स्पॉन्सर घेणार आहे बाबा, काय प्रॉब्लेम आहे. त्या 9व्या पायरीबद्दल अनेक शंका आहेत. परंतु आज आपण 12 जुलै 2024 9व्या पायरीबद्दल बोलतो आहोत. एक पावलीन समूहामध्ये तुम्ही मला ही सेवेची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. मी वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली आणि 29व्या वर्षी मला एचा निरोप मिळाला. 11 वर्ष दारू प्यालो, धुलाई झाली, नंतर एमध्ये आल्यानंतर पुन्हा नव्याने उत्साहाने सुरुवात केली. आज मी 34 वर्ष 9 महिने दारूपासून दूर आहे आणि ह्याचं श्रेय सगळं अल्कोहोलिक्स अनॉनिमसला आहे. आणि वय वर्ष 63 आहेत. म्हातारपणाच्या समस्या वेगळ्या असतात, त्या समस्यांना मी तोंड देतो. या सभागृहामध्ये 2च माणसे अशी आहेत की ज्यांनी सगळ्या 9 पायऱ्या इथे बसून ऐकलेल्या आहेत. त्यातला एक मी आहे आणि एक मुकेश दादा आहे. उरलेले सगळे कोणी ना कोणीतरी मध्ये दांडी मारलेली आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा शेअरिंग करणाऱ्या माणसाच्या
सजेशन्स दिल्या जातात. तुम्ही सगळं चांगलं बोलात, पण एवढंसं राहिलं. गाढवा, तुला 9 आठवडे इथे यायला जमलेलं नाही, तू काय मला अक्कल शिकवतो? तू येऊन बस ना मग इथे. विश्वनाथ गुरुजी आमचे असं सांगायचे, तुला एवढं वाटतं ना मुकुंद हुशारी करायला, मग मुकुंद तू का नाही बोलत? नाही हो, आम्हाला जमत नाही. मग गप बस ना, आम्ही बोलतो ना. 45 मिनिटापैकी एखादी गोष्ट चुकीची किंवा काहीतरी राहिली असेल तर त्याच्यावरती हायलाईट करायचं का 44 मिनिटं चांगलं बोललं त्याच्यावर हायलाईट करायचं? त्याच्यामुळे मी बोलतो ते बाबा वाक्य प्रमाणम असं नाही. माझ्या हातून चुका होण्याची शक्यता आहे. मला जरूर तुम्ही सांगा, पण मुद्दाम आडवा तिडवा प्रश्न विचारून माझ्या बोटं घालून माझं डोकं फिरू नका. हां, पहिल्या पायरीला हे केलेलं होतं, त्याच्यामुळे त्याला झापला मी, त्याच्यामुळे तो गायब झाला नंतर. त्याला राग आला असेल, पण मला इलाज नाही ना. कसं आहे, 45 मिनिटं बोलायचं म्हणजे तुम्हाला 4 तास तयारी करावी लागते आधी. आलं लक्षात? आणि त्याचं काय तुम्ही माझं कौतुक करा ना, पाठ थोपटा असं काय माझं म्हणणं नाही. पण निदान बोटं तर घालू नका चहायला. बाकी काही नाही करता येत तर हे तर करू नका. त्याच्यामुळे हे शेअरिंग मी अपलोड करणार आहे. यूट्यूब चॅनलचं नाव आहे ए शेअरिंग मुंबई आणि श्रीधर. 4 शब्द तुम्ही यूट्यूबवरती जाऊन सर्चमध्ये टाकलात की तुम्हाला आधीच्या 50 ऑडिओ कॅसेट ऑडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्या सगळ्या चालू आहे काम. त्याच्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. शेअर करायचं बटन तिथे असतं, बटनाला बोट लावलं की तुम्ही दुसऱ्याला व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता ते. आणि लाईक केल्याने ह्याच्यात कशाचाही माझा काहीच फायदा नाही आहे बरं का. मला ह्याने विचारलं प्रमोदनी, मग पैसे किती मिळणार तुम्हाला? म्हटलं 16 लाख व्ह्यू झाल्यानंतर पैसे मिळतात आणि मिळाले तर मी किटी बॉक्समध्ये टाकेन, त्याची काय तू काळजी करू नकोस. त्याच्यामुळे तुम्हाला किती पैसे मिळणार? मग तुमची ॲनॉनिमिटी ब्रेक झाली का? त्यामुळे तुम्हाला तिथे चेहरा दिसत नाही, पूर्ण ब्लँक काळा पडदा असतो. फक्त एक थंबनेल पहिल्यांदा दिसतो आणि डिस्क्रिप्शन खाली दिसतं. ह्याच्या व्यतिरिक्त काही ॲनॉनिमिटी नाही आहे ब्रेक. माझं आडनाव सांगितलेलं नाही, माझा चेहरा दिसत नाही, त्यामुळे माझी ॲनॉनिमिटी ब्रेक होत नाही. मला त्याच्यातून पैसे मिळणार नाहीत. तुम्ही लाईक केल्याने गुगलच्या अल्गोरिथममध्ये हा वरती जातो आणि कोणी टाकला, नुसते 3 शब्द जरी टाकले ए शेअरिंग मुंबई, तरी श्रीधर टाकायच्या आधी तो लगेच दाखवतो. कारण एवढ्या लोकांनी लाईक केलेलं आहे, शेअर केलेलं आहे आणि सबस्क्राईब केलेलं आहे. त्यामुळे जरूर सबस्क्राईब करा. ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी तिथे जाऊन सबस्क्राईबचं बटन काळं असतं त्याच्यावर दाबा, म्हणजे तुम्हाला पुढच्या नवे जे व्हिडिओ आहेत ते बघायला मिळतील. काही शंका असतील तर जरूर विचारा. आज मला सेवेची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. ओव्हर.